मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा 125 वर्ष जुना म्हणजेच ब्रिटिश काळातला एल्फिस्टन पूल उद्यापासून वाहतुकीकरता बंद असणार आहे। उद्यापासून या पुलाचं पाडकाम सुरू होणार आहे। शिवडी वरळी कनेक्टर रस्त्याच्या प्रकल्पाकरता या जुन्या पुलाचं पाडकाम करून त्या ठिकाणी नवीन डबल डेकर पूल बनवण्याचं ठरवण्यात आलंय। या सगळ्याविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा ब्रिटिशकालीन ब्रिज म्हणजेच एल्फिस्टन ब्रिज हा उद्यापासून बंद होणार आहे। MMRDA कडून उद्यापासून या ब्रिजच्या पाडकामास सुरुवात होणार आहे। तब्बल 2 वर्ष हा ब्रिज बंद असणार आहे। हा आपण एल्फिस्टन ब्रिज पाहतोय, हा परळ आणि प्रभादेवीला जोडणारा असा हा ब्रिटिशकालीन ब्रिज आहे। आणि या काळामध्ये वाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करण्याचे निर्बंध देखील जारी करण्यात आलेले आहेत। त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर दादर पश्चिमेकडे ज्यांना जायचं असेल, ती जाणारी वाहतूक जी असेल त्यांना परळ टीटी जंक्शन वरून उजवीकडे जाऊन त्यानंतर BA रोडने पुढे जाऊन दादर टीटी जंक्शन वरून डावीकडे जाऊन त्यानंतर टिळक पुलाचा वापर करावा लागणार आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्रभादेवी आणि वरळीकडे जाणारी वाहतूक जी आहे, ज्यांना त्या साईडला जायचं असेल त्यांनी परळ टीटी जंक्शन वरून पुढे जाऊन BA रोडवरून कृष्णानगर जंक्शन वरून त्यानंतर परळ वर्कशॉप आणि महादेव पार्लर रोडवरून उजवीकडे जाऊन त्यानंतर करी रोड रेल्वे ब्रिज ओलांडून शिंगटे मास्तर चौकात जाऊन नंतर लोअर परळच्या पुलावरून जावं लागणार आहे। याच दरम्यान नो पार्किंग झोन देखील असणार आहे। NM जोशी रोड, सेनापती बापट रोड, महादेव पार्लर रोड, त्याचप्रमाणे साने गुरुजी रोड, भवानी शंकर रोड या ठिकाणी नो पार्किंग झोन असणार आहे। आपण जर पाहिलं तर करी रोड रेल्वे ब्रिज देखील वेळेचे यासाठी निर्बंध असणार आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा जो ब्रिज आहे तो वन वे सुरू राहणार आहे, भारत माता जंक्शन ते शिंगटे मास्तर चौक पर्यंत। त्यानंतर दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत शिंगटे मास्तर चौक ते भारत माता जंक्शन असा एकमार्गी वाहतूक सुरू राहणार आहे। आणि रात्री 11 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजल्यापर्यंत दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू राहणार आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये शिवडी वरळी कनेक्टरचं काम जे आहे ते सुरू होणार आहे। आणि याच अनुषंगाने MMRDA कडून असं सांगण्यात आलेलं आहे की 10 तारखेपासून म्हणजेच उद्यापासूनच हा जो ब्रिज जो आहे तो 2 वर्षासाठी बंद राहणार आहे। उद्यापासूनच या ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। सध्या सोशल मीडियावर घिबलीचा जोरदार ट्रेंड सुरू आहे। मात्र अशा सोशल मीडियावरच्या ट्रेंडच्या आहारी जाणं महागात पडू शकतं, याचा प्रत्यय आता समोर येतोय। घिबली ट्रेंडचा वापर करण्याच्या नादात अनेकांची बँक खाती रिकामी झाली आहेत, नील झाली आहेत। नागपुरामध्ये असाच एक प्रकार घडलाय। सायबर गुन्हेगारांकडून घिबलीचा वापर करून अनेकांना जाळ्यात ओढून फसवणूक सुरू होतीये। मेक अ घिबली फोटो अशा आशयाची लिंक पाठवून बँक खातं रिकामं करत असल्याच्या घटना नागपुरात उघडकीस आल्या आहेत। घिबली स्टाईल करण्याकरता अनेक जण फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामवर आलेल्या लिंक ओपन करतात आणि या लिंकवर क्लिक करतात सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात नागरिक अडकतात। लिंकमध्ये बँकेला लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याची माहिती विचारण्यात येते। अनेक जण यावेळी माहिती देतातही आणि सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत जातात। तक्रारी अशा नागपूर पोलिसांकडे आलेल्या आहेत, पोलीस तपास करतायत। सेलचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी सर आहेत। सर, सध्या घिबलीचा प्रचंड ट्रेंड सगळीकडे आहेत आणि त्या ट्रेंडच्या माध्यमातून आता सायबर गुन्हेगार जे आहेत ते सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात आपल्याकडे काही तक्रारी आल्या आहेत का आणि कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींपासून वाचणं शक्य आहे? आता जे घिबली ट्रेंड आहे, या घिबली ट्रेंडपासून जे स्टुडिओ घिबली प्लॅटफॉर्म्स आहेत त्यातून काय काय जे लोकांवर सायबर थ्रेट्स होऊ शकतात ते आम्ही सांगतो। यामध्ये जे सर्वात मोठा आहे ते फिशिंग अटॅक्स आहे, की लोकांना वेगवेगळे ईमेल्स येतात किंवा त्यांचे जे सोशल मीडिया प्रोफाईल्स आहेत त्याचे प्रोफाईल्सवर लोकांचे मेसेजेस येतात आणि ते सांगतात की या लिंकावरून ते त्यांचे जे फोटोग्राफ्स आहेत ते घिबली ट्रेंडमध्ये ते कन्वर्ट करू शकतात। ते घिबली स्टुडिओज, फेक घिबली स्टुडिओज म्हणून ते पोस्ट करतात आणि त्या लिंक्सवरून ते लिंक्स डाउनलोड करतात आणि ते लिंक्समध्ये काही रिमोट ॲक्सेस ट्रोजन आणि या प्रकारचे जे काही व्हायरस अँड ट्रोजन्स आहेत ते डाउनलोड होतात आणि त्यावरून त्यांच्या जे कंप्लीट जे डिव्हाइस आहे ते हॅक होऊन जातात। त्या अनुषंगाने जे वेगवेगळे जे लोक आहेत ते फेक घिबली स्टोर स्टुडिओ म्हणून त्यांनी वेबसाईट्स क्रिएट केलेली आहे, त्यांनी पोस्ट क्रिएट केलेले आहे सोशल मीडियावर, त्यांचे ॲडव्हर्टिजमेंट शेअर करतात आणि ते जे सगळे जे फेक आहे त्यामध्ये ते या प्रकारचे ते रिमोटली ते जे
विक्टिम आहे त्यांचे जे कम्प्युटर आहे त्यांना ते ॲक्सेस करतात, त्यांना हॅक करतात आणि त्यांचे जे महत्त्वाचे जे बँक अकाउंट्स आहेत त्यातून ते पैसे पण काढू शकतात. आणि या गिबली जे फोटोग्राफ जे सेंड करतात, फॉर एक्झाम्पल जे फेक गिबली स्टुडिओज आहेत त्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमची फोटोग्राफ अपलोड केली आणि ते तुमचे जे गिबली स्टाईल फोटोग्राफ सेंड करतात त्याचे मागे ते काही मालवेअर आणि ट्रोजन अटॅच करून टाकतात आणि जेव्हा तुम्ही त्यांना डाउनलोड करतात, फोटोला डाउनलोड करतात, तुमचे सिस्टममध्ये, मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये ते व्हायरस आणि ट्रोजन डाउनलोड होऊन जातात आणि तुमच्या जे मोबाईल आणि तुमचा जे कम्प्युटर आहे त्यातून इम्पॉर्टंट तुमची सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन किंवा तुमच्या जे बँक अकाउंटमध्ये जे पैसे आहेत ते बाहेर जाऊ शकतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.